ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. असीम सरदेसाई आज जळगावात आलेले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे. त्यात आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर, एकंदरीत देशातली जर परिस्थिती जर बघितली, बऱ्याचशा सभांना तुम्ही उपस्थित आहात, काय वाटतं, काय यावेळेचं चित्र असं? महाराष्ट्रामध्ये आमच्या जवळपास 65 सभा निर्भय बनूच्या झाल्या आणि या सभांचं वैशिष्ट्य असं होतं की सामान्य माणसांनी याचं आयोजन केलं. त्यानंतर काही राजकीय लोकांनीसुद्धा पक्षांनी याला सपोर्ट केला. परंतु आमच्यासारखे म्हणजे मी आणि माझा मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी आमच्या सामान्य असलेल्या लोकांचं भाषण ऐकण्यासाठी 10,000 हजार लोक जर जमत असतील तर ही राजकीय बदलाची नांदी आहे. लोकांच्या मनामध्ये मोदी आणि शहा यांनी जे राजकारण अस्तित्वात आणलं, देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने इथे राजकारण नासवलं महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल प्रचंड राग आणि घृणा आहे आणि त्यामुळे तो राग आम्ही चांगल्या शब्दात व्यक्त करतो आहे. म्हणून लोक भाषणं ऐकायला येतात आणि आम्ही जिथे जिथे सभा घेतल्या तिथले लोक आता आम्हाला सांगत आहेत की तुमच्या भाषणांमुळे खूप मोठा परिणाम झाला. लोक आता सर्वेक्षण करायला लागले की निर्भय बनवच्या सभांचा लोकसभेच्या निवडणुकांवर काय परिणाम झाला. तर त्याच्यामध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये एक सकारात्मक बदल व्हायला लागलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटते की महाराष्ट्रामधल्या 48 पैकी केवळ 10 ते 12 जागा या महायुतीला म्हणजे भाजप आणि त्याच्यासोबतच्या सगळ्या लोकांना मिळतील. बाकी सगळ्या जागा महाविकास आघाडीला मिळतील. याच्यामध्ये कोकणामधल्या 2 जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो त्या पट्ट्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचंड प्रभाव आहे आणि तिथे त्यांना खूप जास्त सपोर्ट मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये आपण पाहू शकतो की शिवसेनेच्या जागा सगळ्या येतील. विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड सपोर्ट मिळणार आहे, इतका की यांची नितीन गडकरींची जागासुद्धा धोक्यात आहे असं म्हटलं जातात. पण कदाचित थोड्याशा मताच्या फरकांनी ते निवडून येऊ शकतील. पण हा जो प्रतिसाद महाविकास आघाडीला आहे तो लोकशाहीसाठी आश्वासक आहे असं मला वाटतं. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आज शरद पवारांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की येत्या काळामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे ते शरद पवारांनी म्हटलं आहे की येत्या काळामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील, कारण काँग्रेसची त्यांची विचारसरणी सारखीच आहे आणि उद्धव ठाकरे पक्षाची पण विचारसरणी सारखीच आहे. काँग्रेसमध्ये विलीन होतील की मला माहीत नाही, कारण की प्रादेशिक पक्षांचं जे महत्त्व वाढलेलं आहे ते कायम राहील. उलट प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढेल. एवढं मात्र खरं आहे की इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष अजूनही येण्यासाठी बिचकत आहेत, नरेंद्र मोदी भाजपच्या दबावाखाली ते सगळे आत्ता जाहीरपणे पाठिंबा देऊ शकत नाही आहेत. तर या निवडणुकांचा परिणाम आपल्याला असा दिसेल की भारतातल्या संपूर्ण जागांपैकी 180 ते 185 जागांवर भाजप आपल्याला जाताना दिसेल आणि त्याचा परिणाम म्हणून इतर अनेक छोटे छोटे राजकीय पक्ष आणि अपक्ष हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. पण त्याचबरोबर एक मला चेतावणी आपण म्हणू ती नक्की द्यावं वाटते की आत्ता महाराष्ट्रात जिथे इलेक्शन झाल्या म्हणजे धाराशिवला असेल कुठे असेल, गुन्हेगारी घटना, खुनाच्या घटना, हिंसाचार हा घडताना आपल्याला दिसत आहे. यानंतर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, कारण की भाजप हा बलाढ्य पक्ष आहे. त्याला लोकांनी निवडणुकीत हरवणं याचा प्रचंड राग ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपलं संतुलन न जाऊ देता आणि कोणतीही हिंसकता आपल्या डोक्यामध्ये न आणता आपल्याला वागावं लागणार आहे. EVM संदर्भात नेहमीच आपल्याकडून विरोध झालेला आहे की EVMवर निवडणुका घेऊ नये. मात्र आता ह्या EVMच्या पण बऱ्याच तक्रारी समोर येत आहेत. काल निवडणुकांच्या ठिकाणी बरेचसे EVM हे खराब झाले. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका EVM हॅक करणाऱ्याला आरोपीला ताब्यात घेतलं. तर त्यात अशी माहिती समोर आली की त्या एका नेत्याला ऑफर दिली होती ती EVM हॅक करण्याची आणि 2.5 कोटी रुपयामध्ये ही ऑफर दिलेली होती. तर अशा पद्धतीने हे काय नेमकं? सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस झाली त्याच्यात EVMच्या संदर्भात होणाऱ्या भ्रष्टाचाराचं नीट विश्लेषण झालं नाही असं अजूनही अनेकांना वाटते आणि मला पण तसं वाटते.
त्यामुळे मशीन आहे ती जर नियंत्रित होत असेल माणसांतर्फे कुठेतरी तर त्या आउटसाईड सोर्सचा ह्युमन इंटरफेरन्सचा शोध घेतला पाहिजे आणि त्यामुळे 2 न्यायाधीशांनी दिलेला हा जो निर्णय आहे त्याला नक्कीच आव्हान देण्यात येईल आणि काही लोक तशी तयारी करत आहेत की 5 न्यायाधीशांच्या बेंचसमोर याला आव्हान द्यायचं. तर याच्यातून आणखी जास्त सकारात्मक प्रतिसाद न्यायालयाचा मिळेल आणि शेवटी एक प्रक्रिया आहे तंत्रविज्ञानावर आधारित आहे ती समजून घेण्यासाठी न्यायाधीशांनाही काही कालावधी लागेल. अर्थात तोपर्यंत लोकशाही व्यवस्थेची पडझड भ्रष्टाचार निवडणुकीच्या माध्यमातून होतो आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की CPU ही स्वतंत्र यंत्रणा आहे ज्याच्यामध्ये सगळे मतं शेवटी सेव्ह होतात. त्याच्यामध्ये एखादं सिम कार्ड लावून नंतर ते 24 तासांनी मतदान झाल्यानंतर ॲक्टिवेट करून त्यातले मतं बदलता येऊ शकतात का असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या शक्यता तपासल्या पाहिजे कारण की शंका लोकशाहीच्या प्रक्रियेबद्दल नसणं हे ताकदवान लोकशाहीचं लक्षण आहे आणि म्हणून मग EVM बद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधले पाहिजे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. ह्याच EVMच्या बळावर भाजप 400 पारचा नारा देत आहे असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटत नाही की पूर्णपणे आता ते तसं मॅनेज करतील कारण की सुरुवातीला जो गैरवापर होतो तो नंतर कमी कमी होत जात असतो. त्यामुळे EVMच्या गोडाऊनवर जिथे EVM नेऊन ठेवतात तिथे तेव्हा ट्रान्सपोर्टेशन EVM मशीन्सचं होते तिथे प्रत्येक राजकीय पक्ष आता लक्ष ठेवायला लागलेले आहे आणि त्यामुळे आता गडबडी करण्याचे जे केंद्र आहे ते बदलत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता भ्रष्टाचार EVMचा होणार नाही. लालकृष्ण अडवाणींनी सगळ्यात पहिले भारतामध्ये आक्षेप घेतला होता EVM मशीनवर. तेवढं आता राहिलेलं नाही पण कुठेतरी ती गडबड आहे आणि ती निवडक पद्धतीने होते. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की सगळ्या EVMमध्ये भ्रष्टाचार सगळ्या EVMच्या काउंटिंगमध्ये गैरव्यवहार असं नाही आहे. तर काही निवडक ठिकाणी ते गैरव्यवहार करून मताधिक्य वाढवायचं आणि आपलं बहुमत मिळवायचं अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर त्याची शहानिशा झाली पाहिजे. काल उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये तुम्ही भाषणात गिरीश महाजनांवर टीका केली. तुम्ही म्हटलं की गिरीश महाजन लीडर नाहीत ते मॅनेजर आहेत. नेमकं काय म्हणायचं होतं? का वाटतं तुम्हाला की गिरीश महाजन मॅनेजर आहेत? गिरीश महाजन किंवा त्यांच्यासारख्या प्रवृत्ती हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या व्यापारी प्रवृत्तीतून निर्माण झालेलं राजकीय प्रॉडक्ट आहे आणि तसे राजकीय माणसं अनेक ठिकाणी आहे जे राजकीय व्यवहार म्हणून सगळ्या गोष्टी करत असतात आणि त्यांचा असा आत्मविश्वास असतो की आपण पैशांच्या भरोशावर काही करू शकतो. काही काळ पैशांच्या भरोशावर अनेक गोष्टी करता येतात पण सगळ्याच गोष्टी काही पैशांच्या आधारे होत नाही. त्यामुळे त्यांनी वेगवेगळे आंदोलनं फोडणं असेल ते आंदोलनं नष्ट करून लोकांचा आवाज दाबून टाकणं असेल किंवा अण्णा हजारेंच्या रायगड सिद्धीमधल्या अनेक लोकांना हाताशी धरून तिथलं आंदोलन बेचिराग करणं असेल किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांची एकत्रित भूमिका असेल. तुम्ही पत्रकार म्हणून शोधा की मराठवाड्यातल्या कोणत्या 3 पत्रकारांना करोडो रुपये देण्यात आले आणि मराठा आरक्षण फोडण्यात आलं. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा केवळ आरक्षणाचा मुद्दा नाही, लोकांना समान संधीचा मुद्दा आहे. लोकांना गरिबीतून दूर येण्यासाठी विकासाच्या संधी देण्याचा मुद्दा आहे. त्या संदर्भात पाहिलं जात नाही पण ते आंदोलन नष्ट करायचं आणि त्याच्यावरचं राजकारण करायचं. तर मला असं वाटतं की गिरीश महाजन हे मॅनेजर आहेत, लीडर नाही. लीडर हा लोकांमधून केवळ निवडूनच येत नाही तर लोकांसाठी सातत्याने विचार करतो. त्याचा केंद्रबिंदू लोक असतात, त्याचा केंद्रबिंदू स्वतःचा राजकीय पक्ष नसतो. मग स्वतःचा राजकीय पक्ष वाढवण्यासाठी काही करणारा माणूस जेव्हा ते होऊ शकत नाही, व्यवस्थापन होऊ शकत नाही, तेव्हा रागीट होतो, चिडचिडा होतो, हिंसक होतो. मग आपण गिरीश महाजनांना बंदूक पण काढताना पाहिलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की गिरीश महाजन हे लीडर नाही आहेत, ते मॅनेजर आहेत. मॅनेजरचा कार्यकाळ हा अल्प कालावधीसाठी असतो. लोक त्यांना नंतर ओळखतात की हे मांडवली करतात, कदाचित हे व्यवस्थित वागत नाही, यांचा लोकांप्रती 100% कामाचा मार्ग नाही आणि मग लोक त्यांना पाडतात. त्यामुळे गिरीश महाजनांनी असं समजू नये किंवा तशा प्रवृत्तीच्या कोणीच समजू नये की आपण काही नेहमीसाठी निवडून येणार. ते सुद्धा पडतील, त्यांना लोक शक्तीहीन करून टाकतील आणि मग तेव्हा त्यांनी लीडर होण्याचा विचार करावा. खऱ्या अर्थाने लीडर झालेल्या लोकांना स्वीकारतील लोक. म्हणून मी उदाहरण पण दिलं की इथे मधुकरराव चौधरीसारखे अत्यंत निस्पृह कायदेशीर असे व्यक्ती नेते झालेले आहेत. त्यांना लोकांनी लीडर म्हणून मानलं. त्यांनी कधी लोकांचा विचार सोडला नाही, जनतेचा विचार सोडला नाही. एवढंच नाही तर तत्त्व म्हणून इथे जे साने गुरुजी निर्माण झाले त्या साने गुरुजींची करुणा त्यांनी राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे करुणा आणि प्रेम राजकारणात आणणारे मधुकरराव चौधरी आणि दुसरीकडे द्वेष आणि हिंसा
मॅनेजमेंटच्या भरोश्यावर आणणारे गिरीश महाजन, कोणाची निवड आपण करणार? तर मग जळगावच्या लोकांना माझी विनंती आहे, जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना, की आम्हाला मधुकरराव चौधरींसारखे चांगले नेते द्या आणि राजकारणाची दिशा आपण सगळे बदलू. ज्या गोष्टीमुळे तुम्ही त्यांना मॅनेजर म्हणताय त्याच गोष्टीमुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात संकटमोचक म्हणून ओळख आहे. नाही, संकटमोचन ते लोकांसाठी नाही आणि ते राजकीय पक्षासाठी आहे. मग राजकीय पक्षासाठी संकटमोचक असलेले स्वतःला तसं नाव देऊन काही हनुमानाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. हनुमानाने काही अन्यायाच्या बाजूनी भूमिका घेतली नव्हती, त्यांनी न्यायाच्या बाजूनी प्रभू रामचंद्रांच्या बाजूनी भूमिका घेतली आणि ते संकटमोचक केवळ प्रभू रामचंद्रासाठी नव्हते, सीतेसाठी होते, संपूर्ण जनतेसाठी होते. रावण हा एक दुष्प्रवृत्ती आहे, त्याच्या विरुद्ध ते उभे राहिले होते. हे दुष्प्रवृत्तीच्या बाजूनी उभे असलेले संकटमोचक कसे असू शकतात? ते त्यांच्यासाठी संकटमोचक आहेत, पक्षासाठी, लोकांसाठी नाही, जनतेसाठी नाही. हे होते आपल्यासोबत असीम सरोदे की त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन हे जनतेसाठी संकटमोचक नाही तर ते स्वतःच्या पक्षासाठी संकटमोचक असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.